नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शनी आता वक्री होणार आहेत आणि ते वक्री होणार आहेत 137 दिवस. मेष राशीसाठी काहीतरी खास होईल. आता काउंटडाऊन सुरू होणार आहे, कारण शनी वक्री होण्यासाठी फक्त 13 दिवस बाकी आहेत. मित्रांनो, 137 दिवस, होय, तब्बल 137 दिवस शनी वक्री गतीत असणार आहेत. 13 जुलै 2025 पासून शनी मीन राशीत वक्री होऊन 137 दिवसांपर्यंत संपूर्ण राशी चक्रावर प्रभाव टाकणार आहेत. आणि सध्या काउंटडाऊन सुरू झालंय. उरले आहेत फक्त 13 दिवस आणि या काळात मेष राशीसाठी काहीतरी खास घडू शकतं. मित्रांनो, वक्री शनी म्हणजे कर्माची परीक्षा. ही एक अशी वेळ असते जेव्हा आयुष्य आपल्याला थांबवतं, आपल्याला आरशासमोर उभं करतं आणि विचारायला लावतं, तुझं कर्म शुद्ध आहे का? शनीला दंडाधिकारी म्हणतात, पण तो दंड देतो न्यायासाठी आणि न्याय देतो कर्मासाठी. मेष राशीसाठी शनी आता मीन राशीत द्वादश स्थानात वक्री होणार आहेत. द्वादश स्थान म्हणजे नुकसान, खर्च, परदेश, तपस्या, मनशांतीचा शोध आणि कधी कधी एकांतातले प्रश्न. गेल्या काही महिन्यात मेष राशीला अनेक मानसिक अडथळे आले असतील. प्रयत्न करूनही यश न मिळणं, चुकलेली संधी, मनातील गोंधळ, नात्यांमधील तणाव, या सगळ्या गोष्टी वक्री शनीमुळे आता घडणार आहेत. मात्र आता 137 दिवस म्हणजे आता 13 दिवसात जेव्हा वक्री शनीचं पूर्ण 137 दिवसांचं सामर्थ्य चालवेल, तेव्हा एखादं टर्निंग पॉइंट तुम्हाला नक्की मिळेल, तुमच्या जीवनात येऊ शकतो. पण तो सहजपणे नाही येणार. त्यासाठी तुमचं आंतरिक शुद्धीकरण आवश्यक आहे. हा काळ आहे स्वतःला माफ करण्याचा, हा काळ आहे दुसऱ्यांच्या चुका समजून घेण्याचा, हा काळ आहे जुना राग, हिनवणं, अहंकार हे सगळं सोडून देण्याचं. शनी कोणालाही घाबरवत नाही, पण ज्यांनी चुकीचं केलं आहे त्यांना तो थांबवतो आणि जे योग्य मार्गावर आहेत त्यांना तो लवकरात लवकर उंचीवर पोहोचवतो. तुमचे कर्म चांगले असतील, तुम्ही चांगल्या मार्गावर असाल, तुमचे विचार चांगले असतील, तर शनी तुम्हाला सर्व काही देईल या 137 दिवसात. जे हवं ते देईल. मेष राशीचे लोक साहसी असतात, धाडसी असतात, पण कधी कधी उतावळेही असतात. या काळात उतावळेपणा नुकसान करू शकतो. कोणतंही नवीन काम, नवीन नातं, नवीन करार हे थोडं थांबवून घ्या. विचार करा, हे माझ्या कर्माशी सुसंगत आहे का, आणि मग निर्णय घ्या. जेव्हा शनी वक्री असतो तेव्हा तो पास्ट कर्माचे दार उघडतो. जुने ऋण, जुनी जबाबदाऱ्या, जुनी कर्ज या सगळ्यांचा हिशोब मांडला जातो. त्यामुळे अचानक अडथळे, जुने राग, जुनी नाती पुन्हा डोकं वर काढतात. मित्रांनो, यासाठी तुम्ही काही उपाय करू शकतात. दर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनी महाराजांसमोर नमस्कार करा. शक्य असला शनिवारी उपवास करा. ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. गरीब, अपंग, वृद्ध यांना मदत करा. ही खरी शनीची सेवा आहे. मित्रांनो, हे 137 दिवस तुम्हाला थांबवत असतील, पण ते तुम्हाला मोडत नाही. ही वेळ आहे तयारीची, शुद्धीची आणि नव्या आरंभाची. शनी जेव्हा मार्गी होतील तेव्हा मेष राशीतील प्रत्येक जण एक नवीन चक्र सुरू करतील. नवीन उमेद, नवीन आत्मविश्वास आणि नवीन कर्मनिष्ठेने. 137 दिवस हे शनी वक्री असतील. मित्रांनो, आता 13 दिवसानंतर शनी वक्री होतील, तेव्हा तुमचे आयुष्य ते थोडंफार बदलू शकतील. तुमचे मन थोडंफार बदलू शकतील. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा, आपली श्रद्धा ठेवा देवावर, तुमच्या गुरूंवर, आणि विचार चांगले ठेवा. तुमचे विचार चांगले असतील, तुमचे कर्म चांगले असतील आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती असाल, तर शनी तुम्हाला भरभरून देतील, तुम्हाला जे हवं ते देतील. आता 13 दिवसानंतर शनी मीन राशीत वक्री होणार आहे आणि तब्बल 137 दिवस हे वक्री अवस्थेत असतील. आणि यामुळे काही गोष्टी नक्की बदलतील. काही चांगले होतील तर काही वाईट होतील. नक्की अनुभवा. शनीची सेवा सुरू ठेवा. शनी विषयी मंत्र जप करत राहा. कृतज्ञता व्यक्त करत राहा. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा या दिवशी शनी मंदिरात जाऊन नक्की दर्शन घ्या. हे होते मेष राशीचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.